आणखीन एक मोठी बातमी समोर येते। बीड नंतर आता नांदेडच्या शासकीय रुग्णालयामध्ये बनावट औषध सापडलंय। नांदेडच्या जिल्हा रुग्णालयाला पुरवठा करण्यात आलेली न्यूक्लॉस 625 नावाचं हे औषध आहे, जे बनावट आहे। औषध विभागाने तपासणीनंतर धक्कादायक हा प्रकार समोर आलेला आहे। औषध विभागाकडून या प्रकरणाचा आता तपास सुरू आहे। तर पुरवठ्याची साखळी शोधून या प्रकरणात गुन्हा नोंदवला जाणार आहे। लातूरच्या जया एंटरप्राइजेसकडून पुरवठा करण्यात आलेला होता। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, एकीकडे बीडमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं शासकीय रुग्णालयात बनावट औषधं दिली जात होती हे स्पष्ट होत होतं। आता पुन्हा एक नव्यानं हे औषध समोर आलेलं आहे, काय अधिक माहिती? प्रज्ञा, नक्कीच आपण जर बघितलं तर बीडचं प्रकरण गाजत असताना आता नांदेडमध्ये देखील बनावट औषध जे आहे तर समोर आलेलं आहे। अन्न प्रशासन विभागाच्या तपासणी ते सगळं समोर आलेलं आहे। धक्कादायक म्हणजे ज्या जया एंटरप्राइजेस कडून हा औषध पुरवण्यात आला होता, त्या जया एंटरप्राइजेसवर यापूर्वी नांदेडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता बनावट औषध पुरवल्याप्रकरणी। आणि त्यानंतर अन्न प्रशासन विभागाने या जया एंटरप्राइजेसचा परवाना रद्द केला होता। मात्र शासन स्तरावर पुन्हा या परवाना जो रद्द केलाय त्याच्या आदेशावर स्थगिती आणण्यात आली। आता ही स्थगिती कुणी आणली याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि ही स्थगिती उठवल्यानंतर पुन्हा एकदा याच जया एंटरप्राइजेसचे औषधं बनावट समोर आलेले आहे। त्यामुळे त्यावेळेस जी स्थगिती परवाना रद्द करण्यात आला होता तो परवाना जो आहे तर शासन स्तरावर हटवण्यात आला आणि त्याच कंपनीकडे आता पुन्हा दुसऱ्यांदा बनावट औषधं समोर आलेली आहे। आता या जया एंटरप्राइजेसवर गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे। मात्र ज्या जया एंटरप्राइजेसचे बनावट औषधं यापूर्वी समोर आले होते त्याचा परवाना रद्द करण्यात आला होता। या जया एंटरप्राइजेसचा परवाना पुन्हा बहाल करण्यासाठी कुणी प्रयत्न केले हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। आणि दुसऱ्यांदा या कंपनीचे औषधं बनावट जे आहे तर समोर आलेले आहे। त्यामुळे ह्या सगळ्यांमागे आता एक मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे। यात काही राजकीय दबाव देखील असण्याची शक्यता बोलली जात आहे आणि त्यामुळे आता हा बनावट औषधाचं प्रकरण पुढे आता मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला दिसत आहे। नक्कीच मोहसिन, मात्र किती काळापासून हे अशा पद्धतीनं औषध पुरवठा होता आणि या व्यतिरिक्त काही औषधं आहेत का, याची काही आता शहानिशा केली जाणार आहे? नक्कीच ज्या नांदेड आपण जर बघितलं तर अंबाजोगाईमध्ये ज्या विशाल एंटरप्राइजेसचे औषधं बनावट सापडली आहे, त्याच्या आता संभाजीनगर मधील देखील त्या विशाल एंटरप्राइजेसने 33 औषधं जे आहे तर पुरवली होती। त्यातल्या 5 औषधांचा सॅम्पल जे आहे तर ते अन्न प्रशासनाने कालच समोर घेतलेले आहे। आता त्याचा अहवाल देखील समोर येणार आहे। सोबत उस्मानाबाद मधून देखील एक सॅम्पल घेण्यात आलेला आहे, त्याचा देखील अहवाल समोर येणार आहे। मात्र नांदेड मधल्या जया एंटरप्राइजेसने जो औषध पुरवलं तर त्याचा सॅम्पल समोर आलेला आहे, तो बनावट असल्याचं देखील सिद्ध झालंय। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी मोहसिन।